आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक वाढली। श्रीमंतीच्या स्पर्धेत अदानी यांनी अंबानींना मागे टाकले। कोट्यावधींच्या रकमेची पाईपलाईन ठरली चर्चेचा विषय। आनंदवाडीतील जागा ताब्यात घेण्याचा वक्फ बोर्डच्या प्रयत्नाला नागरिकांचा विरोध। श्री समर्थ सहकारी सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा। अर्ज माघारीसाठी आता सर्व मार्गांचा अवलंब। पिरणवाडी नाका ते विटीयू पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली गतिमान। शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार। तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका। चिदंबरनगर येथे श्री शिव चिदंबरेश्वर उत्सवाचा प्रारंभ। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशातील महिलांबाबत खूप चांगली बातमी आली आहे। देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे। आता प्रत्येकी 1000 पुरुषामागे 1020 स्त्रिया आहेत। त्याचबरोबर हा विक्रमही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे, ज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000च्या वर गेली आहे। आणखीन एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर देखील सुधारले आहे। 2015-16 मध्ये 1000 मुलांमागे 919 मुली होत्या, ज्या 2019-21 मध्ये 1000 मुलांमागे 929 मुली झाल्या आहेत। देशात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे। शहर आणि गावच्या लोकसंख्येत मोठी तफावत दिसून आली आहे। नॅशनल फॅमिली वेल्थ सर्व्हे मधील डेटा खेडे आणि शहरातील लिंग गुणोत्तराची तुलना करतो। सर्वेक्षणानुसार शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये लिंग गुणोत्तर चांगले आहे। खेड्यांमध्ये दर 1000 पुरुषांमागे 1037 महिला आहेत, तर शहरांमध्ये 985 महिला आहेत। याआधी सर्वेक्षण 4 मध्ये खेड्यांमध्ये 1000 पुरुषांमागे 1009 महिला होत्या आणि शहरांमध्ये ही संख्या 956 वर होती। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5च्या दुसऱ्या टप्प्यानुसार देशातील एकूण जनन क्षमता दर किंवा मुलांची सरासरी संख्या 2.2 वरून 2 वर आली आहे, तर गर्भ नियंत्रण प्रसार दर देखील वाढला आहे आणि तो 54% वरून 67% येऊन पोहोचला आहे। श्रीमंतीच्या स्पर्धेत अदानी यांनी अंबानींना मागे टाकले। अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मोठा धक्का दिलाय। अदानी हे आता अंबानीपेक्षा श्रीमंत झाले आहेत। विशेष म्हणजे केवळ भारतात नाही, तर अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अंबानींच्या 1 स्थानावर म्हणजेच पहिल्या स्थानी पोहोचलेत। गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची कायमच तुलना केली जाते, मात्र समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल 2020 पासून अदानींच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे। 18 मार्च रोजी अदानींची संपत्ती 8.91 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती। मागील 20 महिन्यांमध्ये अदानींची संपत्ती 1808% वाढली आहे, म्हणजेच अदानींची संपत्ती 4.91 बिलियन डॉलरवरून 83.89 बिलियन डॉलरवर गेली आहे। याच कालावधीमध्ये मुकेश अंबानींची संपत्ती 250% म्हणजेच 54.7 बिलियनने वाढली आहे। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सच्या पूर्वीच्या अहवालानुसार अदानींची एकूण संपत्ती 88
2.8 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती। ही संपत्ती अंबानींच्या संपत्तीपेक्षा 2.2 बिलियन अमेरिकन डॉलर्सने कमी होती। इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार O2C करार रद्द झाल्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे। रिलायन्सचे शेअर 1.7% घसरून 2,360 रुपये 70 पैशांपर्यंत आले, तर दुसरीकडे अदानींच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आल्याने हा श्रीमंतीच्या यादीमधील बदल दिसून आल्याचं सांगितलं जात आहे। कोट्यावधींच्या रकमेची पाईपलाईन ठरली चर्चेचा विषय। सरकारच्या विविध खात्यांमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळला आहे, त्यामुळे अनेक सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यावधींची माया जमा आहे। एसीबी सारख्या संस्थांच्या धाडीमध्ये या कोट्यावधी रुपयांचा छडा लागतो, त्यावेळी रोख रकमा कोठे लपविल्या जातात त्यांचे प्रत्यंतर येते। एखाद्या चित्रपटात शोभेल असे दृश्य बुधवारी एसीबी पथकाच्या धाडीमध्ये दिसून आले। तसेच बेहिशोबी स्वरूपात जमा केलेली रक्कम चक्क पाईपलाईन मधून पाण्याप्रमाणे वाहताना दिसून येते। एसीबी पथकाच्या धाडीतील हा पैशाच्या पाईपलाईनचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे। तसेच भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा पर्दाफाश झालाय। एसीबीच्या पथकाने बुधवारी राज्यभरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या। एकाच वेळी 60 ठिकाणी धाडी टाकून बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी आता काही अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे। सहकार खाते, हेस्कॉम यासह इतर खात्यांमध्ये सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या कारभारामुळे सध्या सरकारी अधिकारी वादग्रस्त ठरले आहेत। बेळगावात हेस्कॉम मध्ये सेवा बजावणाऱ्या नाथाजी पाटील यांच्यावरही धाड टाकण्यात आली। त्यांनी सुमारे 1,80,00,000ची बेहिशोबी मालमत्ता जमविली असल्याचे समजते। बेळगाव तालुक्यातील काही सहकारी संस्थांमध्ये त्यांनी ठेवी ठेवलेल्या असल्यामुळे येथेही चौकशी करण्यात आल्याचे समजते। आनंदवाडीतील जागा ताब्यात घेण्याचा वक्फ बोर्डाच्या प्रयत्नाला नागरिकांचा विरोध। आनंदवाडी येथे सध्या वास्तव करत असलेल्या काही नागरिकांच्या जागेवर वक्फ बोर्डाने आपला हक्क सांगितला आहे, त्यामुळे या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न गुरुवारी करण्यात आला। मात्र नागरिकांच्या विरोधामुळे तुर्तास हा प्रयत्न रहित करण्यात आला आहे। तसेच या संदर्भात प्रशासनाकडून या रहिवाशांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली। सदर जागेवर सन 1993 साली वक्फ बोर्डाकडून मालकी हक्काचा दावा करण्यात आला होता। मात्र या विरोधात न्यायालयात धाव घेऊन नागरिकांनी आपली भूमिका मांडली होती। आपण या जागेवर अनेक वर्षे वास्तव करीत आहे, तसेच सरकारच्या सर्व कागदपत्रांवर आपली नावे आहेत, त्यामुळे आम्ही सदर जागा वक्फ बोर्डाला घेऊ देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या प्रयत्नाला नागरिकांनी प्रखर विरोध केला। नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सध्या विधान परिषद निवडणूक आणि अधिवेशन या कारणांमुळे पोलीस नियंत्रणेवरील ताण वाढला आहे, त्यामुळे सदर जागेचा ताबा घेण्याच्या संदर्भातील मुद्दा लांबणीवर पडला आहे। सुधीर सरनोबत बोलतोय, मी आनंदवाडीचा रहिवासी आणि माझं लहानपणापासून इथंच वय गेलेलं आहे आणि आमचे जे पूर्वज पण आहेत, आई वडील असून आपण सगळेजण इथं आले आहे आणि हा जे आता वक्फ बोर्डचं जे नाटक चालू आहे, नाटकच म्हणायला पाहिजे, कारण त्यांच्याच ट्रिब्युनलमध्ये केस चालतात आणि आमचे जेव्हा वकील जातात तेव्हा त्यांनी गैरहजर होतात। काय कोण जज ॲबसेंट आहेत म्हणून आमच्या वकिलांना वापस पाठवलं जातं आणि हा जो परवाचा आता 45 घरांवरती जे जागा खाली करायचा आदेश काढलेला आहे, आमचे ज्या दिवशी चुकून वकील गैरहजर होते त्या दिवशी हे ऑर्डर पास केली आहे आणि इंडिव्हिज्युअली कुणाला पण हे आलेलं नाही आहे, काय नोटीस। कोविड पिरियडमध्ये झालं होतं, हे कोविडमध्ये आमचे वकील अटेंड केल्या नसल्या कारणाने त्यांनी हा निकाल पास केला। नगरसेवक शिवदास हिरोजी शिंदे या एरियामध्ये माझी एक थोडीशी छोटी प्रॉपर्टी आहे आणि फक्त त्याने बेंगळूरला हजर व्हा म्हणाले आणि त्या दिवशी काही त्यांनी ऑर्डर पास केली नाही किंवा काय केलं नाही। त्याच्यानंतर त्यांचाही रिप्लाय नाही आणि आमचाही रिप्लाय हे झालं नाही आणि काय आलं उत्तर तर त्यांना देता येईल। त्याला अजून त्यांनी जर एक एक्सपर्टीज ऑर्डर करणार आणि त्या एक्सपर्टी ऑर्डर झाली तर ते काय घाबरण्याचं पण नसेल। आपण त्याच्यामुळे KITला अपील करू शकतो। इथं बेळगावमध्येच तिथं काय जरी उलट जरी झालं तरी त्याला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, ते कोर्टाचा न्याय धरून लढाई करावं लागणार असं समजून या बांधवांनी सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे। श्री समर्थ सहकारी सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा। बेळगावच्या सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या श्री समर्थ सहकारी सोसायटीचा रौप्य महोत्सव गुरुवारी साजरा करण्यात आला। या निमित्त संस्थेच्या मारुती गल्ली येथील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये संस्थेच्या संचालक मंडळासह निमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते। सोसायटीने सभासदांच्या विश्वासाची पूर्तता केली असून भविष्य काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनाळकर यांनी दिली।
सोसायटीच्या ठेवींची संख्या 160 कोटी इतकी आहे। तसेच आता 200 कोटी इतके उद्दिष्ट गाठण्यासाठी संचालक मंडळ कार्यरत आहे अशी माहिती देण्यात आली। सोसायटीचे मागील चेअरमन कैलासवासी एनडी जोशी यांच्या काळात सोसायटीची भरभराट झाली, त्यामुळे सभासदांच्या हितासाठी आखलेले काही प्रकल्प पूर्ण करून घेण्याची योजना आहे अशी माहिती व्हाईस चेअरमन सुहास कुलकर्णी यांनी दिली। रौप्य महोत्सव कार्यक्रमात संचालक गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, अभय जोशी, प्रदीप कुलकर्णी, सुनंदा आळतेकर, छाया जोशी, अनिल भंडारे, परशुराम कांबळे, उमेश सुनगार, अशोक पुजेर आणि मान्यवर उपस्थित होते। आतापर्यंत जवळपास 160 कोटीच्या पुढे आमच्याकडे डिपॉझिट्स आहेत। जवळपास 200 कोटीच्या आसपास आम्ही वाटचाल करत आहोत। लवकरच ते एम आम्ही साध्य करू आणि लाभांश पण आम्ही बऱ्यापैकी द्यायचं, ह्या खेपी आम्ही कॅल्क्युलेशन करून बऱ्यापैकी ह्या खेपी द्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। शिवाय जुने जे काही प्रोजेक्ट्स आहेत, काही अर्धवट राहिलेल्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही योग्य तो निर्णय घेऊन लवकर इम्प्लिमेंट करायचा, याप्रमाणे आम्ही प्रयत्नशील आहोत। 2015मध्ये आमचं 2014-15मध्ये आमचं संचालक मंडळ नवीन आलं, त्याच्यात आमचे सहकार मित्र एनडी जोशी हे होते आणि त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे पुढं घेऊन जाण्यासाठी। ते पण एक धडाडीचे हे होते, त्यामुळे आम्ही सगळे मिळून जोरदार काम करत होतो। खरं त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आम्हाला जरासं धक्का बसल्यासारखं झालेलं आहे, तरीही आम्ही हे काम त्यांच्या ह्याच्यात पुढं जोमाने सुरू करत आहोत। अर्ज माघारीसाठी आता सर्व मार्गांचा अवलंब। विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्ज माघारीची मुदत उद्या शुक्रवार दिनांक 26 रोजी संपणार आहे। त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। लोकप्रतिनिधींची मते घेऊन विधान परिषदेत सदस्य निवडला जाणार आहे, त्यामुळे यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार दडले असल्याची चर्चा आहे। त्याचप्रमाणे निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे। बेळगावातून लखन जारकीहोळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या पराभवाची भीती आहे। जारकीहोळींनी माघार घ्यावी म्हणून भाजप वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत। बेळगावात भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे। ते भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांचे बंधू आहेत। भाजपकडून उमेदवारासाठी त्यांनी प्रयत्न केला होता, पण अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्यांनी रिंगणात अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला। परिणामी भाजप उमेदवाराला पराभवाची भीती निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लखन यांना माघार घेण्याचे आवाहन केले आहे। याविषयी आमदार रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी कळवले आहे। पिरनवाडी नाका ते विटीयू पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली गतिमान। पिरनवाडी नाका ते विटीयू पर्यंतच्या 140 फूट रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केल्या आहेत। विटीयू पासून काही अंतरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जेसीपी लावून सपाटीकरण करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी विटीयू ते पिरनवाडी पर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली होती। तेव्हापासून पिरनवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विटीयू पासून ठिकठिकाणी स्वच्छता करण्यासह काही ठिकाणी सपाटी करण्यात आल्याने सर्वांची धास्ती वाढली आहे। लोकांचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी होत आहे। रस्ता करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी गावातील लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते, मात्र तसे न करता बांधकाम खात्याने रस्ता कामाचे पूजन केले होते। तसेच लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली होती। हा रस्ता 140 फूट रुंद करण्याची योजना आहे, मात्र या रुंदीला विरोध करीत या भागातील व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद पाळला होता। रुंदीकरण केल्यास नुकसान होणार असल्याने व्यापारी वर्गात सध्या भीतीचे वातावरण कायम आहे। बांधकाम खात्याने व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे सर्वांची व्यापक बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे। गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचाही विचार आहे। शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार। अवकाळी होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। भात पीक वाया गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। ऐन सुगीच्या काळात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। अनेक शेतकऱ्यांनी भात कापून ठेवले होते, ते भात पाण्यात गेले असून कापणी न झाल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे, त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे। शुक्रवारी 10:30 वाजता निवेदन देण्यात येणार असून यावेळी तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, मातृ झंगरूचे सरचिटणीस ॲडव्होकेट MG पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्यासह इतर पदाधिकारी व नेत्यांनी केले आहे।
तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका. अवकाळी पावसाने मंगळवारी दिलेल्या उघडपीनंतर बुधवारी पुन्हा जोरदार तडाखा दिला. सकाळी सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिके पूर्णपणे वाया जाण्याचा धोका वाढला आहे. पावसामुळे शेतकरी हतबल बनला असून उरली-सुरली पिके वाचवण्याची धडपड करण्यात येत आहे. मागील 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसलाय. पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शिवारातून पुन्हा पाणी भरले आहे. यामध्ये पिके बुडाली असून ती कुजत आहेत. कापणी आणि मळणीच्या प्रतीक्षेत असणारी पिके वाया जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. तालुक्यातील भात पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. पिकलेल्या भात पिकांना अंकुर फुटत आहे, तर उभी पिके पावसाने भुईसपाट झाली आहेत. पावसाने मंगळवारी उघडीप दिली होती. यामुळे पावसामध्ये सापडलेल्या पिकांची मळणी करण्याचे नियोजन करण्यात येत होते. मात्र बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले. सकाळच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सळी कोसळल्या. पिकांचा बचाव करण्यासाठी धावपळी करावी लागली. पावसात अडकलेल्या मळण्या, भिजलेले भात शेतकऱ्यांनी प्लास्टिक कागदाने झाकून ठेवले आहे. बुधवारी सकाळी पुन्हा मोठा पाऊस झाल्याने खळ्यावरची मळणी अजून किती दिवस झाकून ठेवायची असा सवाल भात उत्पादक शेतकऱ्यातून व्यक्त केला जात आहे. चिदंबर नगर येथे श्री शिवचिदंबरेश्वर उत्सवाचा प्रारंभ. चिदंबर नगर येथील श्री चिदंबर देवस्थानात श्री शिवचिदंबरेश्वर उत्सव गुरुवारपासून सुरू झाला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महारुद्राभिषेक, अलंकार महापूजा होईल. गुरुवार दिनांक 25 रोजी जन्मोत्सव झाला असून दिवसभर विविध कार्यक्रम झाले. शुक्रवार दिनांक 26 रोजी सकाळी 5:30 ते 6:30 काकड आरती, 7:30 ते 9 लघुरुद्राभिषेक आणि श्री सत्य चिदंबर पूजा आणि सायंकाळी समारोप कार्यक्रम होणार आहे. भक्तांनी उत्सवाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन श्री शिवचिदंबरेश्वर उत्सव समितीचे अध्यक्ष NS देशपांडे यांनी केले आहे. यानंतर वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240-550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-2435-777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील परीट गल्लीत वास्तव्यास असलेल्या रावसाहेब जानू परीट आणि त्यांची चुलत बहीण मंगल परीट यांची शासकीय योजनेपासून वंचित असलेली व्यथा आणि काही रुपयांवर महिन्याचा घर खर्च कसा चालवावा लागतो, या बहीण भावाची गरिबीतून कशी उपजीविका चालते याबाबत स्मार्ट न्यूजने बातमी प्रकाशित केली होती। या गरीब भावंडांना त्यांच्या घरामध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था देखील उपलब्ध नव्हती। याआधी त्यांनी रात्रीची वेळ पाहून उघड्यावर जावे लागत होते। ही बाब येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्या चुलत बहीण भावाला काही नागरिकांनी लोकवर्गणीतून हक्काचे स्वच्छतागृह बांधून दिले आहे। त्यामुळे आता त्यांना रात्रीची वेळ पाहून उघड्यावर जावे लागणार नाही, यामुळे त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे। या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य मनीषा सचिन परीट, शाळा सुधारणा समिती सदस्य अस्मिता दत्तात्रय परीट, उमेश परीट, बाळकृष्ण कुंभार, राजकुमार परीट, आदिनाथ चिंचणे, विकास पाटील, युवराज परीट, सागर जाधव, सूरज परीट, नितीन तानाजी परीट यांची आर्थिक मदत लाभली आहे।
हेल्प फॉर नीडी संस्थेतर्फे वडगाव स्मशानभूमी येथे दीपोत्सव साजरा। हेल्प फॉर नीडी या संस्थेच्या वतीने वडगाव स्मशानभूमीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी झालेल्या दीपोत्सवाने स्मशानभूमीचा परिसर उजळून गेला। या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान ग्रीन सेव्हियर्स या संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। या संदर्भात बोलताना सुरेंद्र अनगोळकर यांनी संस्थेने सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा संकल्प केला आहे। तसेच येत्या रविवारी शहापूर येथील स्मशानभूमीत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। ख्रिश्चन प्रार्थना स्थळांना सुरक्षा देण्याची मागणी। शहरात काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करण्यात आला। तसेच हॉलमध्ये प्रार्थना करण्यास निर्बंध घालण्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रार्थना करण्यास सुरक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ख्रिश्चन बांधवांतर्फे देण्यात आले। धर्मगुरू बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मीय प्रार्थना करत असलेल्या हॉलवर हल्ला करण्यात आला, त्यामुळे ख्रिश्चन बांधवात भीतीचे वातावरण पसरले आहे। यासाठी ख्रिश्चन धर्मीयांना सुरक्षा देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या। हॉलमध्ये प्रार्थना करण्यास निर्बंध घालण्यात आल्याच्या आदेशाबाबत चौकशी केली, मात्र पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराज यांनी असा कोणताच आदेश पोलीस खात्याकडून काढण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण दिले। ख्रिश्चन धर्मीयांना सुरक्षा देण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सांगितले। खानापूर युवा समितीच्या मागणीची पूर्तता। खानापूर ते नागरगाळी ही बस सेवा नियमित सुरू करण्याची मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आली होती। या संदर्भात डेपो मॅनेजर श्री आनंद शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले होते। खानापूर ते नागरगाळी ही बस संध्याकाळी 5:30 या नेहमीच्या वेळेवर सोडण्यात यावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ग चुकणार नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी करण्यात आली होती। मुलांची समस्या सोडवण्यासाठी खानापूर युवा समितीने सतत पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला आज यश आले व त्या निवेदनाची दखल घेऊन डेपो मॅनेजर आनंद शिरगुप्पीकर यांनी 24 नोव्हेंबर 2021 रोजी मुलांच्या समवेत ती बस सोडण्यात आली। याचे औचित्य साधून डेपो मॅनेजर यांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आला व आभार मानण्यात आले। यावेळी कार्यकर्ते बाळकृष्ण पाटील व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। यासाठी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिन सदानंद पाटील, राजू पाटील, मारुती गुरव, रणजित पाटील, बाळकृष्ण पाटील, किशोर हेब्बाळकर, ज्ञानदेव संधी, भूपाळ पाटील यांच्यासह विद्यार्थी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते। रोटरी ई क्लब तर्फे हृदयविकार विषयक कार्यशाळा संपन्न। वाढती धावपळ, ताणतणाव यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। यासाठी प्रत्येकाने प्रथमोपचाराचे ज्ञान माहित करून घेणे गरजेचे आहे। घाई गडबड न करता प्रथमोपचाराने हृदयविकारावर मात करता येते असे रोटरी ई क्लबचे वैद्यकीय सल्लागार आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश फडणीस यांनी सांगितले। संत मीरा शाळेमध्ये रोटरी क्लब तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी रोटरी ई क्लबचे अनंत नाडगौडा होते। व्यासपीठावर उपप्राचार्य ऋतुजा जाधव, सीए अनिता फडणीस, लक्ष्मी मुतालिफ, आशुतोष डेव्हिड उपस्थित होते। हलगा येथे कृषीतर्फे पीक हानीची पाहणी। अवकाळी पावसामुळे परिसरात झालेल्या पीक हानीची पाहणी कृषी खात्यातर्फे बुधवारी करण्यात आली। अधिकाऱ्यांनी थेट शिवारात जाऊन भात पिकाच्या झालेल्या हानीची पाहणी केली। मागील आठवडाभर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। भात पिकाला प्रामुख्याने फटका बसलाय। याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली। सरकारने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा आदेश बजावला आहे। त्यानुसार कृषी खात्यातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे। तालुका कृषी अधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली। अन्य पीक हानीचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली। पाहणीवेळी अधिकारी अर्जुन राठोड उपस्थित होते। शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या हानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली। सरकारने किमान एकरी 50,000 नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचीही पाहणी करण्यात आली। नुकसानीचा अहवाल प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे। 6 जुगारांना शिन्नोळीत अटक। बेळगाव तालुक्याच्या सीमेवर शिन्नोळी खुर्द येथे ऑनलाईन जुगार खेळताना बेळगाव येथील 6 जुगारांना चंदगड पोलिसांनी अटक केली। पोलीस कॉन्स्टेबल आनंद देसाई यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। विजय बळवंत माने वय 56 राहणार विजयनगर हिंडलगा, इर्शाद मुगुडसाब मजगाव वय 34 राहणार लक्ष्मीनगर काकती, समीर मुस्तफा पाशा वय 32 राहणार वडगाव विष्णू गल्ली, आसिफ अब्बास अली बागवान वय 35 राहणार लक्ष्मीनगर काकती, रमेश अल्लापा चौगले वय 42 राहणार खादरवाडी, जुगार सेंटरचा मालक विश्वनाथ वरपे राहणार विजयनगर हिंडलगा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, कॉम्प्युटर सिस्टम आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे। अधिक तपास सहाय्यक फौजदार HS नाईक करत आहेत।
5 लाखांचे पितळेचे बार जप्त करून 5 जणांना अटक। फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून चोरी करून विक्रीसाठी घेऊन जाण्यात येणारे 5 लाख किमतीचे 1.5 क्विंटलचे पितळेचे बार बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। 5 ग्रामीण पोलीस स्थानकांच्या व्याप्तीत येणाऱ्या हायड्रोमॅटिक कंपनीमध्ये दिनांक 11 नोव्हेंबरला चोरीची घटना घडली होती। या प्रकरणी फॅक्टरीचे मालक कुलकर्णी यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। यावरून पोलिसांनी तपास हाती घेतला होता। बुधवारी पहाटे पेट्रोलिंग करत असताना संशयित चोरटे टेम्पोतून पितळेचे बार नेत असताना रंगेहात पोलिसांच्या हातात सापडले। चौकशी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले। पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद अंदगोड, कर्मचारी BA चौगले, ST कोटबागी, Y तळेवाड, SM सिंदगी, PS पवार यांनी ही कारवाई केली। IPLचे 15वे सत्र 2 एप्रिल पासून। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL 2022च्या सत्राचा कार्यक्रम जवळजवळ निश्चित केला आहे। BCCIने याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळविला जाऊ शकतो। मात्र सलामी सामन्यात विद्यमान विजेत्या CSK खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही। IPLचे 15वे सत्र भारतातच आयोजित करण्यात येईल असे BCCI कडून यापूर्वी सांगण्यात आले आहे। कोरोनामुळे IPLचे 14वे अर्धे सत्र संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आले होते। अंतिम सामना 4 किंवा 5 जूनला दरम्यान 2022च्या सत्राचा अंतिम सामना 4 अथवा 5 जून रोजी आयोजित केला जाऊ शकतो। यावेळी 8 ऐवजी 10 संघ सहभागी होतील। कंप्लीट कराटे अकादमीतर्फे लसीकरण। कराटे संघटना व कंप्लीट कराटे अकादमीतर्फे सरस्वती नगर मधील सभागृहात कोरोना लसीकरण शिबिर नुकतेच झाले। यावेळी अकादमीतील खेळाडूंचे पालक, कराटे प्रशिक्षक, खेळाडूंसह परिवारातील 120 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला। याप्रसंगी रमेश अलगुडेकर, प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर, गजेंद्र काकतीकर, अध्यक्ष परमोजी, डॉक्टर शीतल, डॉक्टर माला यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डेक्कन क्लिफहँगर पुणे ते गोवा 646 किलोमीटर सायकल शर्यत यशस्वी। पुणे ते बेळगाव अल्ट्रा सायकल 8वी द डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत बिपिन देवीस, फराज अमर, सागर MC, सिद्धार्थ H यांनी 21 तास 1 मिनिट अंतरात पूर्ण करून विजेतेपद पटकावले। सोलो स्पर्धेत मुंबईच्या कबीर रायचूरने 22 तास 51 मिनिटे 44 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला। पुणे गोवा 20 ते 21 नोव्हेंबर अल्ट्रा सायकल शर्यतीची 8वी द डेक्कन क्लिफहँगर आवृत्ती अवकाळी मुसळधार पावसामुळे नेहमीपेक्षा कठीण होती। जगातील सर्वात खडतर सायकल शर्यत संपूर्ण अमेरिकेतील शर्यतीसाठी पात्र होण्यासाठी रेसर्सना 626 किलोमीटर अंतर पूर्ण करावे लागले। बॅडमिंटन स्पर्धेमध्ये GITला दुहेरी मुकुट। हावेरीत झालेल्या VTU विभागातील बॅडमिंटन स्पर्धेत GIT कॉलेजच्या मुला-मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावले। मुलींच्या गटात अंतिम लढतीत GITने डॉक्टर MS शेषगिरी कॉलेजचा पराभव केला, तर मुलांच्या गटात SDM CET धारवाडचा पराभव करून विजेतेपद पटकावले। वरील खेळाडूंना क्रीडा प्राध्यापक डॉक्टर PV कडतकाई, क्रांती कुरणकर यांचे मार्गदर्शन, तर GIT कॉलेजचे गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष MR कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर जयंत कित्तूर, जिमखाना अध्यक्ष डॉक्टर रमेश मेदार यांचे प्रोत्साहन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।